तुम्ही नाराज आहात? मी नाराज म्हणजे असणार ना हो. मराठा आरक्षण GR वरून भुजबळ नाराज, मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता उपसमितीचा निर्णय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये भुजबळांचं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटलांकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. तर ज्यांना GR बाबत संशय त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, विखे पाटलांचं आवाहन. सरकारने काढलेला GR सगळ्यांना गंडवणारा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही कळलं नाही. प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल. दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देऊ नये, जरांगेंच्या आंदोलनानंतर मिलिंद देवरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर टीकेनंतर पत्र हे मुंबईत आंदोलन बंद करण्यासाठी नव्हतं म्हणत देवरांचा U-टर्न. राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस बरसणार. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिकमध्ये पूरस्थितीचा अलर्ट. तर कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा. जीएसटीतील नवा बदल म्हणजे देशाच्या विकासाच्या दृष्टीनं मोठं पाऊल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे CMD मुकेश अंबानींकडून निर्णयाचं कौतुक. तर रिलायन्स रिटेल ग्राहकांना पहिल्या दिवसापासूनच फायदा देणार, ईशा अंबानींचं वक्तव्य. यमुना नदीला आलेल्या पुरामुळे दिल्लीतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं. तर पंजाबमध्ये आलेल्या महापुरात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू. तर हिमाचलच्या कुल्लूमध्ये पुन्हा ढगफुटी. आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी. विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्यासाठी आजपासून राजाचं चरण स्पर्श बंद. लालबागच्या राजाचं फक्त मुखदर्शन घेता येणार. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे. राज्यभरातनं गणेश भक्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत. लांबच लांब रांगा लागत आहेत. मुंबईच्या गिरगावात बोरभाट लेनमध्ये गिरगावचा विघ्नहर्ता या गणपतीची स्थापना करण्यात आली. तरुण मित्र मंडळाकडनं बाप्पाची स्थापना करण्यात आली. या मंडळाचं यंदा 39वं वर्ष आहे. अहिल्यानगरच्या आव्हाणे गावात गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय. आव्हाणे गावातील गणपतीला आडवा गणेश किंवा निद्रिस्त गणेश असं देखील म्हटलं जातं. हा गणपती शेतात नांगरणी करताना सापडला तेव्हापासून हा गणेश तसाच ठेवून गावकऱ्यांनी या ठिकाणी मंदिर बांधलं आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भक्त इथे गर्दी करतात. जळगावच्या नेहरू चौक मित्रमंडळातर्फे राजस्थान येथील खाटूश्याम मंदिराची आरास साकारण्यात आली असून ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. जळगावचा राजा म्हणून या मंडळाची ख्याती असून मंडळाचं यंदाचं 42वं वर्ष आहे. नागपूरच्या पॅन्थिऑन नगरीमध्ये नागरिकांकडून केदारनाथ मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली. मावळमधील शिळीम गावातील लहू धनवे यांनी घरगुती गणपती देखाव्यात वीर बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, रायाजी बांदल आणि शेकडो मावळ्यांच्या शौर्याला सलामी देण्यासाठी पावनखिंड गाथा शौर्याची हा देखावा साकारलाय. नवीन पिढीला आपला इतिहास समजावा यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. मावळमधील देहरोड येथे राहणाऱ्या तुषार ठाकरे यांच्या घरी गणपती विराजमान झाला असून त्यांनी गणपतीच्या देखाव्यासाठी महाबळेश्वरच्या कृष्णाई मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली. अमरावती शहरातील गणपती मंडळाला भाजपच्या नेत्या नवनीत राणांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी एका गणपती मंडळात ढोलवादन सुद्धा केलं. येवला शहरात दरवर्षीप्रमाणे संत गजानन महाराज मित्रमंडळानं सजीव देखाव्याची परंपरा कायम ठेवली. यंदा या मंडळानं पौराणिक कथेवरती आधारित हिरण्यकश्यपू वधाचा सजीव देखावा सादर केलाय. हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होतीये. डीजे वापरावरती बंदी असतानाही डीजेचा दणदणाट सुरूच आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथे गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. मात्र या मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट बघायला मिळाला. या दणदणाटापुढे पोलीस प्रशासन देखील हतबल झाल्याचं दिसून आलं. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग 12 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. गगनबावडा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे घाट वाहतुकीसाठी बंद झालाय. इथली दरड हटवण्याचं काम सध्या थांबवण्यात आलं असून सकाळपासून पुन्हा काम सुरू होत आहे. नागपूर शहरामध्ये जड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली. अपघात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ही बंदी घातली आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी कराडमध्ये रूट मार्च काढला. यावेळी पोलिसांनी मॉक ड्रिल केलं. दंगा काबू नियंत्रण तसंच अश्रुधुरांचा मारा करून जमाव नियंत्रण करण्याचं प्रात्यक्षिक पोलिसांकडून दाखवण्यात आलं. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आज 17व्या दिवशीही सुरूच आहे. शासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवरती मोर्चा काढला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा आंदोलकांनी दिला. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील गव्हाण गावातील मराठा समाजातील व्यक्तींच्या कुणबी नोंदी आढळल्यामुळे त्यांना आता ओबीसी प्रमाणपत्र मिळू लागलंय. निजाम सरकारच्या जनगणनेत कुणबी असा स्पष्ट उल्लेख आढळल्याचं कागदपत्र मिळाल्यामुळे गव्हाण गावातील संदीपान पवार यांच्यासहित अनेकांचा ओबीसीमध्ये समावेश झालाय. युवक काँग्रेसमधील नागपूरच्या 4 कायमस्वरूपी निष्कासित पदाधिकाऱ्यांना पक्षानं दिलासा दिलाय. या पदाधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेनं अनधिकृत इमारत कारवाई सुरू केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेची तोडक कारवाई सुरू होती. ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर 1 अनधिकृत 4 मजली इमारतीवरती हातोडा पडला. गोंदिया जिल्ह्यात सुद्धा ईद ए मिलाद उत्साहात साजरी केली जाते. जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माचे विविध पैलू दाखवणारे देखावे सादर केले. या देखाव्यांमध्ये इस्लाम धर्माची शिकवण, ऐक्याचा संदेश आणि धार्मिक संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं. मुलुंड ते कळवा दरम्यान रेल्वेनं प्रवास करत असताना एका तरुणाचा तोल गेला आणि तो थेट विटावा खाडीत पडला. हा 19 वर्षीय तरुण कळव्यातील गोलाई नगरचा रहिवासी आहे. तरुणाचा शोध अद्याप सुरू आहे. जळगावातील पाळधीमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्यांवरती स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. या कारवाईत 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. लातूर जिल्ह्यातील चाकूर शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीच्या पुलाखाली एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या 4 साथीदारांवरती गुन्हा दाखल केला असून त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आईवरून शिवी दिल्यामुळे कोल्हापुरात मित्रानंच मित्राची हत्या केल्याचा प्रकार उघड झालाय. कोल्हापूरच्या हनुमान नगरमधली ही घटना आहे. हत्या केल्यानंतर आरोपीनं घराला आग लावली आणि पोलिसांनी या प्रकरणी चंद्रकांत शेळके या 73 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. गर्दीनं खचाखच भरून धावणाऱ्या लोकल ट्रेनचा प्रवास नजीकच्या काळात आरामदायी बनवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं 238 एसी लोकल ट्रेन खरेदीच्या योजनेला गती देण्यात आली आहे. 12 डब्यांऐवजी 15 किंवा 18 डब्यांच्या एसी लोकल ट्रेनची आता निर्मिती केली जाणार आहे. नवी मुंबई महापालिका प्रभाग रचनेवरून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपकडनं संपूर्ण प्रभाग रचनेवरती आक्षेप घेण्यात आला. नगरविकास खात्यामधील अधिकारी आणि पालिका प्रशासनानं प्रभाग रचना बनवताना सर्व नियम पायदळीत उडवले असा आरोप भाजपचे नेते संजीव नाईक यांनी केलाय. सरकारमधीलच काही जण फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर शिंदेनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा आरोप राऊतांनी केला. जरांगेंच्या आंदोलनानंतर मिलिंद देवरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देऊ नये. मिलिंद देवरांची पत्रातनं ही मागणी होती.